वनतारामध्ये पुनर्वसन करण्यात आलेल्या महादेवी हत्तीणीला पुन्हा जैन मठात आणलं जावं यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर आले होते. या दरम्यान मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून वनतारा व्यवस्थापनाला लक्ष्य करण्यात आलं होतं. अखेर वनतारा व्यवस्थापनानं या लोकभावना लक्षात घेऊन न्यायालयाच्या आदेशांना अधीन राहून मठाची तयारी असेल तर नांदणीमध्येच महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली होती. याच अनुषंगानं आज वनताराच्या पथकानं नांदणीतील जैन मठाला भेट दिली. वनताराच्या वैद्यकीय विभागासह अन्य विभागाच्या तज्ज्ञांच्या 3 सदस्यीय पथकानं आज मठाधिपती भट्टारक महास्वामीजी यांच्यासोबत जागेची पाहणी केली. मठानं हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी 6 एकर जागा दाखवली. या जागेत वनताराच्या सहकार्यातून पुनर्वसन केंद्र साकारणं सहज शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी हायड्रोथेरपी सुविधेसह पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या दृष्टीनं वनताराच्या पथकानं पाहणी केली आहे. वनताराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नांदणी परिसरातील हवामान हत्तीसाठी चांगलं असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. यावेळी नांदणी जैन मठाचे महास्वामी जिनसेन भट्टारक यांनी मठाच्या 6 एकर जागेत नांदणी मठाकडील महादेवीसह कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यासह सीमा भागातील विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या हत्तींवर उपचार करण्याची सोय करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते.